गव्हाचं उत्पादन काही दशकांपासून महाराष्ट्रामध्ये, मुख्यतः मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण डोंगराळ क्षेत्रामध्ये घेतलं जातं. आता गव्हाचं उत्पादन म्हणजे गहू घेणं म्हणजे एक रब्बी हंगामातलं एक आपलं क्रॉप. आम्ही आज आमच्याच क्षेत्रामध्ये आलो आहोत, जिथं मागच्या वर्षीसुद्धा आम्ही गव्हाचं उत्पादन घेतलं होतं आणि त्याच प्लॉटमध्ये ह्या वर्षीसुद्धा घेतो आहे. तर मागच्या वर्षी योगेश मस्के सरांनी माझ्या वडिलांना, भावाला काही ट्रीटमेंट सांगितल्या होत्या. तर त्यामुळं उत्पादनामध्ये चांगली वाढ झाली होती. आता यावर्षीही ह्या गव्हाचं उत्पादन जे ट्रीटमेंट आहे ते योगेश मस्के सरांकडेच आहे. तर आपण जाणून घेऊयात त्यांनी की आता आपण जो गहू बघतोय आणि एक पुढचा आहे त्या क्षेत्रातला, तर दोन्हीमध्ये काय ट्रीटमेंट चालू आहे, शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, याविषयी आपण योगेश मस्के सरांसोबत बोलूयात. नमस्कार सर. राम राम शेतकरी मित्रांनो, नमस्कार रोडे सर. नमस्कार. तर आता मी मागच्या वर्षी इथं नव्हतो, तर तुम्ही जे ट्रीटमेंट घेतल्या भावासोबत, वडिलांसोबत, तर त्याच्याविषयी थोडंसं सांगितलं असतं शेतकऱ्यांना. नक्कीच. आपण मागच्या वर्षी जी ट्रीटमेंट केली ती यावर्षी पण आपली गावामध्ये चालू आहे. या गावाला बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये 1 महिना झालेला आहे. आपण तणनाशक शिफारस करत नाही, पण लेबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे याच्यामध्ये एक तणनाशकचा हात मारला होता, जेणेकरून तुम्हाला दिसतंय प्रत्येक पानामध्ये थोडासा पिवळसरपणा आलेला आहे गव्हाच्या प्लॉटमध्ये. 1 महिन्याचा प्लॉट हा. तर मागच्या वर्षी आपण एक एकरी 15-16 क्विंटल ॲव्हरेज काढलं होतं. जास्त काही खर्च केला नव्हता. मीडियम डोसेस होते खताची, 1-2 डोस आणि नंतर युरिया मारला होता आणि 2 फवारण्या केल्या होत्या आपण. आता या गव्हाला आपण ह्या वेळेत आता जर फवारणी दिली, आता हे थोडंसं वरती सरकतंय, थोडंसं पोटऱ्यामध्ये आलं का आता एक 8-10 दिवसाच्या 15 दिवसाच्या वेळेत जर फवारणी झाली आहे, त्याच्यामध्ये आपण ॲग्रीटोन गोल्ड आणि 12-61 दिलं होतं फवारणीला. तर त्या फवारणीमुळे काय होतंय, जेव्हा गहू पोटरीत येतोय आणि नंतर त्याची कंडिशन जी कांडीवर येतोय गहू, त्याची जेव्हा ती कांडी जी निघते ती स्ट्रॉंग असते गव्हाची त्या फवारणीमुळं, आणि ती स्ट्रॉंग होऊन त्यानंतर जेव्हा ती ओंबी फेकते, ती ओंबी ओंबी एवढी स्ट्रॉंग फेकते की जेणेकरून ते जी दाण्याची जी संख्या राहील त्या ओंबीमध्ये, तिला फुगवणीला आणि तिला ताकद देण्यासाठी, किंवा ती जी काय म्हणतो आपण त्याला एकदम स्ट्रॉंग पद्धतीत निघण्यासाठी आपण ती फवारणी त्या वेळेत करतो. हा एक मुद्दा झाला. आणि याच्यानंतर जेव्हा ती ओंबी फेकली आणि त्यावेळेस जेव्हा त्यामध्ये जीव तयार होतो, ते जीव तयार व्हायच्या वेळेत आपण एक जर फवारणी घेतली, त्याच्यामध्ये आपण 60-20 किंवा 0050 किंवा 13-0-45 याच्यासोबत आपण ऑल क्रॉप देतो. त्यामध्ये मग काय होतं, ऑल क्रॉप हे न्यूट्रियन्सचं, सगळ्या न्यूट्रियन्सचं एक कॉम्बिनेशन आहे. त्यासोबत जर दिलं ना आपण, तर त्यावेळेस जो जीव पडणार आहे तो गहू, तो जीव जो असतो, तो गहू जो असतो तो एकदम स्ट्रॉंग पोझिशनमध्ये, म्हणजे त्याला वाढीसाठी त्याच्यासाठी पोषकता मिळते, अन्नद्रव्याचा साठा उपलब्ध होतो, जेणेकरून ते गव्हाची फुगवण चांगली होते ओंबीमध्ये. आणि ओंबी जी आपली जी छोटी निघते आपण काही न करता, तिचा परिणाम आपल्याला ह्या फवारणीमुळं ती मोठ्या प्रकारात निघते, मोठी दिसते, म्हणजे ओंबीची साईजही वाढते आणि नंतर साईजही मग वाढते दाण्याची आणि साईज त्या पण वाढते. दाण्याची साईज वाढते. आणि त्या जीव पडण्याच्या वेळेस जेव्हा त्याची कवळा दाणा असतो त्यावेळेस, तर ते दाण्याला फुगवणीसाठी अन्नद्रव्य मिळाल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात फुगतो. आणि चांगला फुगला म्हणजे नक्कीच आपल्या वजनात वाढ झाली, दाण्यात वाढ झाली, म्हणजे आपल्या उत्पन्नात वाढ झाली. तर हे 2 प्रयोग आपल्याला करणं गरजेचं असतं. आणि याच्यात आता हे तणनाशकमुळे जो पिवळेपणा आहे गावामध्ये आलेला, तो पण पिवळेपणा कमी होऊन जाईल. तसेच आता याच्या हा एक प्लॉट आहे 2-2.5 एकरचा, तर याच्या पुढं एक पलीकडून प्लॉट आहे जो याच्या अगोदर पेरणीमध्ये आलेला आहे. तो पण आपण व्हिडिओमध्ये दाखवू. चला आपण शेतकऱ्यांना तोही प्लॉट दाखवू, त्यामध्ये आपल्या काय कंडिशन येते तिथं गेल्यानंतर आपण चर्चा करू. तर आपण गव्हाचं उत्पादन जे आहे घरी खाण्यासाठी घेतो, त्यामुळे आपण काही जास्त क्षेत्रामध्ये गहू घेत नाही. पण ज्या क्षेत्रामध्ये घेतो तिथंही व्यवस्थितपणे आपण घेतो. मागच्या वर्षी चांगलं आपलं उत्पन्न झालं होतं. 4 एकरी प्लॉटमध्ये आपलं जवळ 60 क्विंटलच्या आसपास आपण गहू घेतला होता. आता यावर्षी साहेबांच्या नियोजनामध्ये आहे, मध्ये एक तणनाशकाची फवारणी झाली होती ज्यावेळेस आपण इथं कॉटन घेतलं होतं. त्यामुळं त्याचा थोडासा एक असर आहे. आपण त्याच्यावरही काहीतरी ट्रीटमेंट सरांकडनं घेऊ. आता आपण पुढच्या भागामध्ये जाऊ. मध्ये काही झाडं आहेत, त्या साईडला पण आपलं दुसरा गव्हाचं क्षेत्र आहे. तिथल्या गव्हाची लागवड ह्या गव्हापेक्षा 20-25 दिवस, 15-20 दिवस अगोदर झाली होती. त्यामुळं त्याची वाढ झालेली आहे आणि आपण बघूयात त्याची स्थिती काय आहे आणि त्याची काय ट्रीटमेंट चालू आहे.
तर आपण लवकरच आपल्या ह्या चिकूच्या बागाचं पण नियोजन सुरू करणार आहोत, ज्याच्यामधून आम्ही चाललो आहोत. तर मस्के साहेब, गहू उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये तसं कमी क्षेत्रामध्ये घेतलं जातं, पण उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असतात. पण तरीही बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत योग्य औषधी कोणती आहे किंवा फवारणी कधी करायची, खतं कोणती द्यायची, याची जाणकारी नसल्यामुळं त्यांचं क्षेत्रही गुंतून जातं आणि उत्पादनही होत नाही. तर याविषयी तुम्ही काय प्रयत्न करतात? आपला आज जो व्हिडिओ काढायचा उद्देश आहे तोच आहे की शेतकरी गव्हाचं उत्पादन म्हणजे रब्बी सीझनमध्ये जिथं पाण्याची व्यवस्था आहे तिथं होतंच. शक्यतो शेतकरी नाही काही मार्केटला देण्याचं, पण स्वतःच्या खाण्यासाठी का होईना गहू करतो. तर मग अशा वेळी शेतकरी समजा 1-2 डोस करतो, युरियाचं 1-2 डोस करतो, एवढंच नियोजित करतो आणि 8-10 क्विंटलपर्यंत एकरी ॲव्हरेज काढायचा प्रयत्न करतो. परंतु त्यांनी जर ह्या शेड्यूलमध्ये कमी खर्चामध्ये जास्त काही आपण त्या 2 फवारण्यामधून जास्त काही खर्च होत नाही, एकरी 1200 ते एकरी 1,500 रुपये 2 फवारण्याचा खर्च होतो. जास्त काही आपण या खर्च होत दुसऱ्या नाही. प्लॉटमध्ये आलो आहोत. हां, आता ह्या आणि प्लॉटमध्ये बघा, तिथं बघा वंबी फेकली आणि या प्लॉटमध्ये आता त्याच्यामध्ये जीव पडतोय. या प्लॉटमध्ये ॲक्च्युली आपली मागची फवारणी झाली नव्हती, जी आपण वाढीसाठी फवारणी करायची होती आपल्याला. आणि ही व्हरायटी थोडी बुट्टी पण आहे, म्हणजे साईज हिची एवढी वाढत नाही. हे बघा, हे बघा, हा जीव पडण्याची वेळ आहे याच्यामध्ये. आता अशा अवस्थेत जर आपली फवारणी झाली तर हा भरणारा जो दाणा आहे हा चांगला भरल, याची फुगवण चांगली होईल आणि आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल. गव्हाचं वेट चांगलं राहील आणि फुगवण चांगली असल्यामुळं उत्पादनात वाढ होईल. तरी शेतकरी मित्रांनो, आता हा गव्हाचा स्टँड वाढवण्यासाठी किंवा त्याला दांडा म्हणतो आपण, याच्यासाठीच काही फॉस्फेट नाही नाही नाही, युक्त काही आता दिलं आता जातं आता का? काय झालंय, आता सगळं गावाचं काम आता वंबीवरती केलेलं आहे. आता आपण इतर ग्रोथ करण्यापेक्षा वंबीमध्ये जे जीव पाडण्याची वेळ आहे, अशा वेळी त्यालाच ताकद देणं गरजेचं आहे. आणि झाड पण तेच काम करतं आहे. आता झाड आता जे वंबीमध्ये जीव पडलेला आहे त्यालाच फुगवणीमध्ये लागलेलं आहे. तर मग अशा वेळी आपण त्याला अजून अन्नद्रव्याचा साठा दिला तर फुगवणी व्यवस्थित होईल, व गावातलं वेट वाढून जाईल, दाना भरून निघेल, वजन वाढेल, म्हणजे आपलं ॲव्हरेज वाढून जाईल, म्हणजेच आपल्या उत्पादनात वाढ होईल. म्हणून शेतकरी मित्रांनो, हे 2 शेड्यूल करा, जास्त काही खर्च नाही. 1500 ते 2000 रुपयापर्यंत खर्च येतो आपल्याला 2 शेड्यूलमध्ये. एखादा डोसमध्ये थोडंसं खतं कमी केली तरी चालतील, पण या वेळेत जर डोस या पद्धतीचे डोस वरून जर मिळाले गावाला तर नक्कीच तुमच्या म्हणजे एका उत्पादनामध्ये एका क्विंटलच्या किमतीमध्ये 10 क्विंटलची वाढ होणार. 100% होणार तुमच्या उत्पादनात. 10 क्विंटलची वाढ तुमच्या उत्पादनात होणार. तुम्ही 8 क्विंटल घेत असाल तर तुमचं ॲव्हरेज 15 ते 18च्या दरम्यान आणण्याची जिम्मेदारी आमची राहील. या व्हिडिओमधून तुम्ही एवढंच घ्या की या वेळेत फवारणी होणं गरजेचं. फक्त ज्या वेळेत सांगितली त्याच वेळेत फवारणी होणं आता या गरजेचं. जीव निघायच्या काळात तुम्ही कोणती फवारणी सांगितली साहेब? आता या वेळेत यांना आता जीव निघण्याच्या काळामध्ये 13-0-45 सोबत यांना आपण ऑल क्रॉप देणार आहे. 13-0-45 सोबत ऑल क्रॉप. 13-0-45 3 ते 4 ग्रॅम प्रति लिटर आणि ऑल क्रॉप प्रति लिटर 5 ml. एक 8 ते 10 फवाऱ्यामध्ये हे होऊन जातं आपलं सगळं. म्हणजे अर्धा लिटरचं काम आहे. आणि जे आपलं हे राहतं 13-0-45 ते एक अर्धा किलो असलं तरी आपलं काम होऊन जातं. तरी शेतकरी मित्रांनो, ही दक्षता घ्या आणि गव्हाचं उत्पादन वाढवा. धन्यवाद. तर मी संतोष रोडे पाटील. आज आम्ही आमच्याच गव्हाच्या क्षेत्रामध्ये आलो आहोत. मागच्या वर्षी वडिलांनी योगेश मस्के सरांकडनं जे ट्रीटमेंट घेतलं होतं त्याची मलाही जास्त जाणकारी नव्हती. तर यावेळेस मी योगेश मस्के सरांनाच बोलवलं की सर चला आपण बघूयात तुमची जे ट्रीटमेंट चालू आहे त्याच्याविषयी चर्चा करू आणि शेतकऱ्यांनाही त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन होईल. धन्यवाद योगेश सर. धन्यवाद.